आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. मुंबई उच्च न्यायालयाच्या जुनी पेन्शन योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय. हा निर्णय 6 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण त्या पिटिशनची थोडक्यात पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा, नंतर परतसुद्धा पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला भेटेल. पाहूया सविस्तर. 18 फेब्रुवारी 2026 मुंबई हायकोर्ट ऑफ जजमेंट अँड बॉम्बे यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातील याचिकेवर महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. पुणे जिल्हा परिषदेतील 3 कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकरणाचा तपशील. धनाजी तानाजी कोळी व अन्य 2 कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारविरोधात याचिका दाखल करून आपण 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी भरती झालो असल्याने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली होती. तसेच त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन नियम 1982 अंतर्गत लाभ मिळावा अशी विनंती करण्यात आली होती. न्यायालयाचे निरीक्षण. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती रवींद्र व्ही घुगे आणि अभय जे मंत्री यांच्या खंडपीठासमोर झाली. न्यायालयाने स्पष्ट केले की कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी त्यांच्या भरती प्रक्रियेची तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. ती प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी सुरू झाली होती की नाही यावर त्यांचा हक्क अवलंबून आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश. या प्रकरणात न्यायालयाने थेट निर्णय न देता तथ्य तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद पुणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी CO प्रत्येक याचिकाकर्त्यांच्या भरती प्रक्रियेची चौकशी करावी. भरती प्रक्रिया 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. जर कोणताही कर्मचारी पात्र ठरत नसेल तर त्यास कारणासह लेखी स्पीकिंग ऑर्डर आदेश देऊन कळवावे. याचिकेचा निकाल. ह्या निर्देशासह न्यायालयाने सदर रीट याचिका निकाली काढली आहे. अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर आधारित असेल. कर्मचारी वर्गात उत्सुकता. या निर्णयामुळे राज्यातील अनेक शिक्षक कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. 2005 पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. निष्कर्ष. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जुनी पेन्शन योजनेबाबतच्या अनेक प्रलंबित प्रकरणांना दिशा मिळाली आहे. आता संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतरच अंतिम निर्णय होणार असल्याने कर्मचाऱ्यांचे भवितव्य त्या अहवालावर अवलंबून राहणार आहे. ऑर्डर पाहूया. निकालाची ऑर्डर. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. 6 फेब्रुवारी 2026ची पूर्ण ऑर्डर. हे पूर्ण PDF अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.